प्रबंधभूमी न्यूजचे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन। संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं आपलं जे चॅनल आहे प्रबंधभूमी चॅनल, ह्या चॅनलचा 5 वर्ष पूर्ण होईल। 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 6व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे। त्यांचे 5 वर्ष अतिशय गुण्यागोविंदाने चांगल्या कार्य पार पडलेत, त्यासाठी आपण सर्वांचे टाळ्या वाजवायच्या। गेल्या कोरोना काळात ज्यावेळेस आपण सर्व घरी होतो, टीव्ही बघायचो आणि मोबाईलचा डाटा चालू केला की लागली समोर यायचं प्रबंधभूमी चॅनल, मी हरीश पवार बोलत आहे असं ऐकलं की संपूर्ण कान आणि डोळे त्याने टोक करायचे की कुठली बातमी येणार, काय येणार, काय होणार, कसं होणार, कोणी कुठे हात लावला आहे का हात लावू नका, कोण कुठे गेलेले, कुठल्या एरियातले, तंतोतंत जीवावर बेतून त्यांनी स्वतःकडे बघितलं नाही, त्यांनी तुमच्या आमच्याकडे बघितलं, त्यांनी तुमच्या आमच्या लेकरांकडे बघितलं, आपल्या परिवाराकडे बघितलं, त्यांच्या परिवाराकडे त्यांनी बघितलं नाही। असं कार्य त्यांनी त्यावेळेस केलेलं आहे, या प्रबंधभूमी न्यूज चॅनलने केलेलं आहे। म्हणून आज आपण म्हणतो की त्यांना 2 लाख फॉलोअर असतील त्यांचे, परंतु मी म्हणतो करोडो फॉलोअर असतील आपल्या महाराष्ट्रातील। ज्या वेळेस जे चॅनल उघडायचं नुसतं त्याच बातम्या नव्हे तर आपल्या मालेगाव शहरातील, मालेगाव तालुक्यातील, नाशिक जिल्ह्यातील ज्या काही घडामोडी झाल्या असतील संपूर्ण घडामोडींचं निवारण, संपूर्ण घडामोडीची माहिती आपल्या संपूर्ण व्यापाऱ्यांना, आपण व्यवसाय करत असताना घरी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी मोबाईल उघडला की बातमी ते आपल्याला पुरवतात। आपण पेपर वाचला की बातमी संपत्ते, नंतर बातमी किती वेळा काय घडली दुसऱ्यांची कळते, परंतु हे चॅनल असं आहे की काही घटना घडली, काही समजलं की त्या क्षणाला बातमी तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचते। असंही आपल्या मालेगाव तालुक्यातील चॅनल। या चॅनलचे प्रमुख मुख्य संपादक श्री विशालजी गोसावी यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी क्षेत्र करावं। तसेच सर्वांना हवेहवेसे वाटणारे मालेगाव तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, कोण ओळखत नाही असं कोणी नसेल, असे आपले सर्वांचे लाडके हरिजी मारू यांनाही आमंत्रित करून त्यांनी स्टेजवर बसले। प्रबंधभूमी टीमचे सहकारी सर्व विवेकजी साळुंके, ओमजी गोसावी यांनी स्टेजवर यायचे। आमच्या असोसिएशनकडून फुलाची पाकळी म्हणून व्यवसायाची घडामोड, जे काही कुठल्या व्यवसाय गोष्टी असतील, तेजी मंदी, आज मालेगाव तालुक्यात पावसाचं वातावरण कसं आहे, याच्यावर काय चर्चा केली पाहिजे, पुढे व्यवसाय कसा राहील, पुढची दिवाळी कशी राहील, या एक ना अनेक गोष्टीवरती मार्गदर्शन कसं करायचं, याच्यासाठी संपूर्ण आम्ही व्यापारी दुसऱ्याला मार्गदर्शन करत असतो। प्रत्येकाचं मनोगत दर महिन्याला आम्ही घेत असतो। हा कार्यक्रम आपला दर महिन्याला असतो। त्याच्यानंतर दरवर्षी आम्ही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये आदिवासी भागांमध्ये ज्या ठिकाणी गरजवंत असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, कुठले आदिवासी आश्रम असतील, शाळा असतील, काही पाडी असतील, या ठिकाणी जाऊन त्यांना लागणारी जी गरज वस्तू आहे ती वस्त्रातली असेल, शैक्षणिक वस्तूंची असेल, ही आमच्या असोसिएशनच्या वतीने आम्ही दरवर्षी त्यांना मदत करत असतो। यावर्षी आमचा 20 तारखेला जो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आहे
त्यानंतर दरवर्षी दर अमावस्याला दर महिन्याला गोसेवा आमच्या असोसिएशनच्या वतीने करण्यात येते. गोसेवेत जाऊन ज्या ठिकाणी त्या ठिकाणी बोरिंग नाही आहे का, पाणी येत नाही का, ते चारा कमी आहे का, काय गोष्टी कमी असेल ही कमतरता त्या ठिकाणी भासून नये मातेला म्हणून आमच्या असोसिएशनच्या वतीने दर महिन्याला आम्ही तो उपक्रम राबवित असतो. तसंच गरजवंतांना कोणी तालुक्यातला गरजवंत कुठपर्यंत आला, आमच्या अध्यक्षांना भेटला, कुठल्या एखाद्या व्यापाऱ्याला भेटला, त्यांनी गरज जर सांगितली तर ती गरज आमच्या असोसिएशनकडे आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यानंतर 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, या दिवशी आम्ही एकात्म चौकात उभे राहून तो कुठल्या धर्माचा कुठल्या पंथा आम्ही हे बघत नाही, आला की त्याला आम्ही आमच्या असोसिएशनच्या वतीने झेंडा ध्वज देत असतो, त्याला बिल्ला लावत असतो ध्वजाचा, त्याच्या गाडीला आम्ही ध्वज लावत असतो. असे एक ना अनेक असे विविध कार्यक्रम आमच्या असोसिएशनकडे चालत असतात. आता आपल्या दुकानात आपण माणसाची कसं बोललं पाहिजे, गिरायकाशी कसं बोललं पाहिजे, आपला व्यवसाय वृद्धी कसं होईल यासाठी मार्गदर्शनपर एक कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो. त्याला कुठेतरी आमच्यामध्ये कोणतरी व्यावसायिक स्पॉन्सर भेटतो आणि चांगल्या पद्धतीने तो कार्यक्रम राबवत असतो. असे एक ना अनेक कार्यक्रम आमच्या संस्थेत आम्ही वतीने करत असतो. त्याच्यानंतर आमचा हा आपला वेळ बराच झालेला आहे, तर तुम्ही ह्या ठिकाणी तुमचं मनोगत आम्हाला काही मार्गदर्शन करावं असं मी आपल्या दोघांना विनंती करतो आणि तुम्ही ते आम्हाला करावं. व्यापारीच एक असा प्राणी आहे की जो आयुष्यभर काम करतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री उशिरापर्यंत 12-12 तास आयुष्यभर काम करतो, परंतु त्याला पेन्शन मिळत नाही. व्यापाऱ्याला मात्र पेन्शन मिळत नाही. आहे तोपर्यंत त्याला काम करायचं असं भाग आहे. आपल्या व्यापाऱ्यांना पेन्शन मिळालं पाहिजे, त्यासाठी आपण काहीतरी करावं होता असं मी सजेशन करेन आपल्या असोसिएशन मार्फत. कारण व्यापारी आयुष्यभर हेच काम करतो, परंतु त्यालाही शेवटी तोही थकतो आणि त्यालाही पुढे कुठेतरी नंतर आराम करून त्याला पेन्शन मिळालं पाहिजे. मागे ज्याच्या पिढी नसेल किंवा कोणी नसेल त्याला नसेल तर त्याचं गरजेचं आहे. आणि व्यापारी सगळ्यात जास्त टॅक्स भरतो, व्यापारीच सगळं कमवून देतो, इतरांचं पेन्शन व्यापाऱ्याच्या टॅक्समधूनच निघतं. मग व्यापाऱ्याकडे काय दुर्लक्ष गव्हर्नमेंटचं, याच्याकडे एक आपण लक्ष वेधावं असं ही पत्रकारिता आहे. सर्वप्रथम मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण आपल्या व्यापारी संघाने इथे जे आम्हाला बोलून आमच्या प्रबंध मोहिमेवर जे भरभरून आपण प्रेम केलं, प्रेमाचा वर्षाव केला आणि जो आमचा इथे सन्मान केला, 2 लाख सबस्क्रायबरच्या वरती प्रबंधभूमीचे झाले, याचा अभिमान जसा आम्हाला वाटला, पण आमच्यापेक्षा जास्त जे आमचे सहकारी तुम्हाला सगळ्यांना वाटतोय आणि तुम्ही त्या आत्मीयतेने, त्या जिव्हाळ्याने, त्या ममतेने आम्हाला इथे बोलवलं आणि आम्हाला तुमच्याकडून एक प्रेरणा मिळाली. अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम आपण हा, आपले जे अनेक स्तुत्य उपक्रम आहेत त्यातलाही हा एक उपक्रम म्हणता येईल की एखाद्याला एखाद्याच्या पंखाला बळ द्यावं, त्याला प्रेरणा द्यावी आणि तो आपल्यातला माणूस आहे, तो प्रेरणेने कसा पुढे झेप घेईल या पद्धतीचं आपलं हे धोरण याच्यातनं दिसून आलं आणि त्या पद्धतीने आपण आम्हाला इथे बोलून जो आमचा सन्मान केला. नक्कीच म्हणजे आपले हे जे प्रेम आहे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आणि या 2 लाख सबस्क्रायबर हे जेव्हा होतात ते असेच नाही होत. ज्या वेळेला आपल्यासारख्यांचं आमच्या पाठीमागे जेव्हा शुभेच्छा असते, सदिच्छा असते, त्यामुळे हे सबस्क्रायबर आपणही त्याच्यातले सगळे एक मेंबर आहात सबस्क्राईब करणार. आणि ज्या पद्धतीने आपली व्यापारीची नीती आहे, मला सांगायला अभिमान वाटेल की मी एक व्यापारीचा बच्चा आहे, खानदानी व्यापारी आपण आहोत. व्यापार जो नियतीने आपण करतो, ज्या सत्यतेने आपण करतो, ज्या भावनेने आपण करतो, आपण समाजहिताने जे आपण आता कार्यक्रम सांगितले एक हे सगळे कार्यक्रम, काही लोक म्हणजे हे जे सगळे कार्यक्रम आहे, हे व्यापारी एक नुसतं फक्त पैसे कमवण्याचा उद्देश कधीच डोक्यापुढे ठेवत. आलेल्या पैशातनं ज्या पद्धतीने व्यापाऱ्याला माहिती की मला टॅक्स द्यायचंय, त्या पद्धतीने व्यापारी इतर मार्गाने सुद्धा सेवा करतात. जे उपक्रम आपण केले अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि मला वाटतं संतोष भाऊ, मी बरेच आपले कार्यक्रम स्वतःहून मी बघताना माझा कॅमेरा ऑटोमॅटिक निघाला की एक चांगला कार्यक्रम हे करताय आणि मी हे बघितलं की निस्वार्थी भावनेने तुम्ही करत होता. असं कुठेच तुम्ही पॉलिसी म्हणून बघ कोणीतरी यावं, आमची बातमी करावी, आमचं शूटिंग करावं, असं कुठलंही धोरण तुमच्या मनात नव्हतं. फक्त सद्वेळ बुद्धीने आपल्याला हे चांगलं काम आहे हे करायचं आहे, जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या हितासाठी. आणि जी जनता अन्यायग्रस्त आहे त्यांना आपल्याकडून काही करता येईल का या शुद्ध भावनेने जेव्हा आपण केलं आणि ते कुठेतरी आम्हालाही भावलं, अरे नाही यार हे तर नक्कीच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि पोहोचलं याच्यासाठी पाहिजे की त्याच्यातनं इतरांना प्रेरणा मिळते. तुम्ही जे चांगलं काम करताय त्यातनं प्रेरणा मिळते म्हणून हे करायचं. इथे बसलेले मला माहिती आहे, मी प्रत्येकाला ओळखतो,
प्रत्येक जण सामाजिक कार्यात आपण आहात. आपली सगळ्यांची वृत्ती ही फक्त घेण्याची नाही आहे, तर आपण त्यातनं परत देण्याची पण वृत्ती ठेवतो. आणि ह्याच एक चांगल्या नीतिमत्तेने ज्या पद्धतीने आज मला एक सांगड अशी वाटते की ज्या पद्धतीने व्यापारी आहे, व्यापारीची नीतिमत्ता आहे, ज्या पद्धतीने व्यापारीचा प्रामाणिकपणा आहे, जी सत्यता आहे आणि जनतेच्या अन्यायग्रस्तांना वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी जे समाजहिताचं काम आपण जोपासताय, नेमकं तेच काम प्रबंधभूमी हे करत आहे. आणि म्हणूनच ही तुमची आमची एक प्रकारची सांगड आहे. हा असा पक्का आहे की जी नीतिमत्ता तुमची आहे, जे धोरण तुमचे आहे, तेच धोरण प्रबंधभूमीने आतापर्यंत ते अवलंबलेले आणि त्याच पद्धतीने काम करतोय आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करत राहू. 101% आमचा एकच उद्देश आहे, कधी कुठल्याही बातमीने अन्यायग्रस्तांना वाचा फुटली पाहिजे, समाजहिताचं काम गेलं पाहिजे, समाज जोपासला पाहिजे. नुसतीच पत्रकारिता नाही तर सामाजिक बांधिलकी देखील आम्ही जोपासतो आणि सामाजिक बांधिलकी काही वेळेला अनेक अशा बातम्या असतात की त्या आमच्यासाठी खूप मोठ्या व्ह्यू घेऊन जाणाऱ्या असतात की त्याच्याने लाखोने व्ह्यू मिळतील, आम्हाला माहिती आहे, लाखोने. पण त्या एका बातमीने जर माझं मालेगावचं वातावरण जर बिघडत असेल आणि वेगळंच काही होत असेल तर नको ती आम्हाला बातमी. ज्या बातमीने समाजित होत असेल, ज्या बातमीने चांगली गोष्ट लोकांपुढे जात असेल, ज्या बातमीने अनेक गोष्टीचं असं नॉलेज मिळत असेल, त्या बातमीला आम्ही कधीही प्राधान्य देऊ. पण समाजहित सोडणार नाही आणि जे समाजहित आपण जोपासतात तेच प्रबंधभूमी जोपासते. म्हणून आपलं हे जे हात आहे, व्यापारी आणि प्रबंधभूमी हे नक्कीच एकत्र राहतील. समाजहिताचं काम आपल्यापासूनच आम्ही शिकलोय आणि तीच परंपरा आम्ही पुढे नेऊ. पुन्हा व्यापारी ज्या पद्धतीने सचोटीने व्यापारी तुम्हाला एखाद्या गिरायकाकडनं जर चुकून 100, 10, 1000 रुपये जरी जास्त आले, तुम्ही लगेच बाबा इकडे नाही भेटला तर त्याच्या पाठीमागे माणूस पाठवा की अरे या बाईच्या इथे 10 रुपये राहिले, तिला बोलू ना. त्याच्यासाठी वाटलं तुम्ही 20 रुपये खर्च कराल पण त्याला द्या. ही जी नीती आहे तीच नीती आपल्याकडे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनापासून, हृदयाच्या खालच्या टोकापासून म्हणतोय मी, मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद. या ठिकाणी आपण जर बघितलं की सर मालेगाव या ठिकाणी खऱ्या अर्थाने येऊन ठेवलेला असं मला वाटतं. कारण की मालेगावातील असा कोणता प्रतिष्ठित व्यक्ती नाही तो इथे नाही आहे. आणि तुमच्या हस्ते आमचा सन्मान होणं म्हणजे आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं बोलताना ज्यावेळेस आपलं निमंत्रण मिळालं त्यावेळेस मी सरांना बोललो की खरंच सर हे बाहेर अनेक सत्कार होतील, पण ज्या मालेगावकरांच्या वतीने ज्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते आणि या मातीच्या भूमिपुत्रांकडून आपल्याला जो सन्मान या ठिकाणी मिळतोय हा खूप मोलाचा सन्मान आहे. खऱ्या अर्थाने आपण जे सामाजिक कार्य या ठिकाणी करत आहात ते खूप उल्लेखनीय आहे आणि ते सामाजिक कार्य व्यवसाय सगळा जोपासून तुम्ही या ठिकाणी इतर लोकांना प्रेरणा देण्याचं काम करतात. कारण की आपण जी प्रेरणा देत आहात ती सत्काराच्या माध्यमातून सत्काराने व्यक्ती घडत असतो, व्यक्तीने समाज घडत असतो आणि समाज या देशाला घडवत असतो. खऱ्या अर्थाने आपण ह्या संपूर्ण समाज हिताचं काम करत आहात, त्यामुळे खऱ्या अर्थाने आपलं देखील या ठिकाणी अभिनंदन करावं असं वाटतं. कारण की इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. आणि जे मालेगावच्या इतिहासामध्ये जी व्यापारी संघटनेने जी काही भर घातलेली आहे, खऱ्या अर्थाने एकदा आपण या संघटनेसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. नक्कीच आपले आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला आणि जो 20 तारखेला जो आपला कार्यक्रम आहे म्हणजे आदिवासी पाड्या वस्तींमध्ये आपण ज्या आदिवासी बांधवांना साहित्य वाटण्याचा जो कार्यक्रम उपक्रम ठेवलेला आहे त्याची माहिती माझ्यापर्यंत आधी आलेली होती आणि त्या ठिकाणी देखील आपले प्रबंधूचे पत्रकार ती बातमी त्या ठिकाणी कव्हर करायला आपल्यासोबत नक्की येणारच आहेत. खऱ्या अर्थाने आपण एक गोष्ट बघितली असेल सर, एवढे उपक्रम केले पण कुठे आपल्या बातम्या दिसल्या नाही. म्हणजे प्रसिद्धीच्या याच्यात न जाता आपण फक्त कामावरती भर दिली. परंतु आमचं देखील कर्तव्य आहे की आपल्या ज्या ठिकाणी उपक्रम सुरू आहेत, आपलं जे काही चांगलं काम सुरू आहे आमच्या माध्यमातून त्याला कशी प्रसिद्धी देता येईल, इतर लोकांपर्यंत आपलं जे काम कसं पोहोचवता येईल. त्यामुळे नक्कीच आपल्याला सगळ्यांना आम्ही विनंती करू की असं काही उपक्रम असेल तर नक्कीच आम्हाला कळवा. त्या माध्यमातून आपली या ठिकाणी जे चांगलं कार्य आहे ते कार्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच प्रबंधभूमी या ठिकाणी कार्य करणार आहे. बघितलं तर प्रबंधभूमी नेमकी काय आहे, 2015 मध्ये आपण या प्रबंधभूमीला छोटीशी सुरुवात केली होती. 15 मध्ये आपण साप्ताहिकाच्या स्वरूपात प्रबंधभूमी या ठिकाणी पब्लिश होत होतं. परंतु जसं आता डिजिटल युग बदलतं आहे त्या कालांतराने आपण या ठिकाणी कुठेतरी बदललं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून 2019ला आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अँड्रॉइडला ॲप्लिकेशन दिलं, वेबसाईट दिली. या माध्यमातून या संपूर्ण डिजिटल युगामध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण पदार्पण केलं.
परंतु त्यावेळेस आपण सुरुवात केली 1 सबस्क्रायबरपासून आणि आज अभिमान वाटतो की 2 लाख सबस्क्रायबर आपले यूट्यूब चॅनलचे झालेले आहेत. त्याच पद्धतीने आपलं जे अँड्रॉइडला ॲप्लिकेशन आहे त्याला 1,25,000 डाउनलोड्स ॲप्लिकेशनला आपल्याला आहेत आणि लाखो व्ह्यूवर्स आता वेबसाईटला आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बातम्या बघितल्या जात आहेत. आपले प्रबंधूच्या यूट्यूब चॅनलचे फक्त व्ह्यूवर्स बघितले तर 4,80,00,000च्या पुढे त्या ठिकाणी व्ह्यूवर्स जात आहेत. ही सर्व जी म्हणजे ह्या गोष्टी घडत आहेत याच्या मागे खऱ्या अर्थाने आपला हात मोठ्या प्रमाणात आहे. कारण की चॅनल उभा राहतो, एक वृत्तपत्र उभं राहतं, एक माध्यम उभं राहतं, त्यामागे पाठबळ असतं ते अनविज्युअल पद्धतीने व्यावसायिकांचं असतं. कारण की जाहिरात महत्त्वाची असते आणि आपल्या माध्यमातून भरभरून जाहिराती आम्हाला मिळालेल्या आहेत. दत्तानी साहेब आहेत, कंटिन्यू जाहिरात आहेत, तुमचे अध्यक्ष आहेत राजधानी, म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, परंतु प्रबंधभूमीला देखील हा मोठा सपोर्ट आपल्या या माध्यमातून आर्थिक सपोर्ट मिळत असतो आणि आपलं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण जे प्रेम दिलं, जो सन्मान दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि यापुढे आमच्या लाईक जी काही गोष्ट असेल, जे काही आमच्याकडून कार्य असेल नक्कीच आपण हक्काने सांगा आणि नक्कीच हक्काने देखील आम्ही आपल्या कार्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. बाजार मालेगाव, श्री लक्ष्मी सिलेक्शन सटाणा नाका मालेगाव, साई कलेक्शन कॉलेज स्टाफ मुकुंद संजय, कविता कलेक्शन लोड़ा मार्केट दीपक अमृतकर, अग्रवाल कलेक्शन कापड़ बाजार मालेगाव, ईश्वर सोनवणे रोहित कलेक्शन मालेगाव, अनिल भौसार अभिषेक प्रिंट गुरवली मालेगाव, अशोक वॉच एंड ड्रेसेस कापड़ बाजार मालेगाव, महिला मंदिर शिवशक्ती चौक, न्यू विशाल ड्रेसेस सटाणा नाका मालेगाव, इंडियन एमएन सटाणा रोड मालेगाव, विजय कलेक्शन मालेगाव कैंप, इंडियन किड्स कैंप रोड मालेगाव, संतोष सिल्क एंड सारीज मालेगाव सटाणा नाका मालेगाव, रोनक एंटरप्राइजेस सटाणा नाका मालेगाव, अशोक वॉच एंड ड्रेसेस कापड़ बाजार मालेगाव, आरा टेक्सटाइल ट्रक रोड मालेगाव, मनोज ड्रेसेस ममले रोड, रामराज फैशन शिवशक्ति चौक मालेगाव, लक्ष्मी मसाले कापड़ बाजार मालेगाव, खयाल कलेक्शन कापड़ बाजार मालेगाव, श्री साड़ी सेंटर कुसुम्बर उद्याने मालेगाव, न्यू मानसी सिलेक्शन संगमेश्वर महात्मा फुले रोड पीयूष शर्मा, श्री डेकोरेटर सातपुर रोड मालेगाव, श्री कलेक्शन मालेगाव, विजय टेलर्स मालेगाव, भारत टेक्सटाइल राम सेतुपुर मालेगाव, मिक्स कलेक्शन पंकज भावसार मालेगाव, भावसार गल्ली, मालेगाव, गौतम कलेक्शन मालेगाव, लक्ष्मी वस्त्रालय कापड़ बाजार मालेगाव, मनोज कलेक्शन कापड़ बाजार मालेगाव, विशाल ड्रेसेस सटाणा नाका मालेगाव, सिंहाचल टेक्सटाइल मार्केट निसर्ग हॉटेल्स, समर्थ कलेक्शन ईश्वर मार्केट, श्री लक्ष्मी कलेक्शन आवाज एक मिनिट. कल्लाल शिंकर संस्कृती बॉन्ड वियर सटाणा नाका, श्री लक्ष्मी कलेक्शन मालेगाव कैंप संदीप मोडलकर, श्री लक्ष्मी कलेक्शन रावगाव नाका, समर्थ कलेक्शन दत्त मंदिर समोर संगमेश्वर मालेगाव. मी संजय हिरामन सोंजे, सुदर्शन कलेक्शन सटाणा नाका. आमच्या संपूर्ण व्यापाऱ्यांकडून, मालेगाव कापड असोसिएशनकडून प्रबंधभूमी हे न्यूज चॅनेलला 2 लाखाच्या पुढे सबस्क्राईब मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचं हार्दिक, आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. अशीच घोडजोड प्रबंधभूमी न्यूज चॅनलची होत राहो हीच प्रभूंची प्रार्थना करतो आणि त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके काही प्रॉब्लेम ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.